मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सिरीजमध्ये. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अपडेट देणार आहोत. तर त्याकरिता ज्या ठिकाणाहून हा मुंबई गोवा महामार्ग जसा पुढे हा कन्याकुमारीपर्यंत महामार्ग जातो, पळसपे फाट्यापासून पाठीमागच आपल्याला हा फ्लायओव्हर दिसत असेल, तर या फ्लायओव्हर पासून हा मुंबई गोवा महामार्ग अशाच पद्धतीने आपल्या बाजूने जात आहे. तर ह्याच्याच कामाची अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला पण जाता जाता विसरू नका. मुंबई गोवा महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे 66 हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत जाणारा ट्रॅफिकच्या दृष्टीने सर्वात व्यस्त महामार्गापैकी एक म्हणून ओळखला जातो. म्हणूनच पूर्वी 2 लेनचा असलेला हा महामार्ग 4 लेनपर्यंत विस्तार करून सिमेंट कॉन्क्रीटचा बनवण्यात येत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पनवेलमधील पळसपेपासून सुरू होतो, तर तो पुढे गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत जातो. हा आहे पनवेलमधील पळसपे फाटा, आणि इथपर्यंत NH48ची ट्रॅफिक पुढे 348 हा महामार्ग अटल सेतू इंटरचेंज व JNPT पर्यंत जाऊन समाप्त होतो. तर या साईडला हा महामार्ग खोपोली, पुणेकडे जातो. चला तर मग आज आपण पनवेलमधील पळसपे नाक्यापासून ते पेन वडखळ बायपासपर्यंत या महामार्गाच्या कामाची अपडेट पाहणार आहोत. पळसपे फाट्यापासून मुंबईवरून गोव्याकडे जाणाऱ्या साईडवरतीच PQCचे काम झालेले दिसत आहे. आता आपण पळसपे गावापासून सुरुवात केलेली आहे. हे बघा, या ठिकाणी ग्रामपंचायत पळसपे या ठिकाणी दिसत आहे पहा बोर्ड. तुम्हाला दिसला का नाही माहीत नाही, परंतु आणि या गावापासून म्हणजेच पाठीमागचा जो फाटा फ्लायओव्हर पाहिला आपण, तिथून प्रत्यक्ष आपण या महामार्गाची कंडिशन पाहणार आहोत. पाहू घ्या. बघा, लेफ्ट साईड ज्या साईडनं आपण गोव्याकडे जातो आहोत त्या साईडचं काम झालेलं आहे. पलीकडल्या साईडचं जे रोड वर्किंगचं जे फायनल लेअरचं जे काम आहे, जसं सिमेंट कॉन्क्रीटचा हा महामार्ग होणार आहे, तर याचं काम मात्र झालेलं नाही. पलीकडल्या बाजूचं, पलीकडला अजूनही डांबरीकरणचा जुनाच मार्ग दिसतोय. हा जेव्हाही महामार्ग पूर्ण होईल, आता कधीच कंप्लीट होणार नाही, कारण जसं पुढं काम पूर्ण होत जाईल तसं मागे पुन्हा परत काम करत यावं लागणार आहे, कारण त्याची जास्त काळ लाईफ दिसत नाही आहे. असो, चला तर आता आपण कमीत कमी 2 किलोमीटर पाठीमागनं आपण ड्रोन फ्लाय केला होता, आणि आता आपल्याला पुढे कर्नाळा पक्षी अभयारण्य याचा परिसर लागतो, जंगल इलाका आहे. आता आपण इथून थोडीशी ट्रॅव्हल करूया, गोप्रोच्या माध्यमातून काम पाहूया. तर मंडळी, 5-6 किलोमीटर अंतर पनवेलपासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हाईट टॉप उकडण्याचं काम सुरू असलेलं दिसत आहे पहा, राईट साईडचं. कारण की या ठिकाणी ही वाहतूक तिकडून गोव्यावरून येणारी मुंबई साईडला तर लेफ्ट साईडलाच वळवण्यात आलेली आहे, कारण की इकडलं काम पूर्ण झालेलं आहे. आणि पलीकडल्या बाजूला पाहू शकता तुम्ही,
हा पूर्ण वरचा जो व्हाईट पट्टा होता तो उकरण्यात आलेला आहे आणि तिथून मात्र आता लवकरच काम सुरू करण्यात येत असावे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बा. आणि सिमेंट कॉन्क्रीटचं पलीकडल्या बाजूला काम सुरू पण केलेलं दिसत आहे. पुढे मशीन दिसते आपल्याला पहा. तिकडून येते वेळेस जी राईट साईड आहे इथे वर्क सुरू असलेलं पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी मशीन पण लावलेली आहे पहा सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवण्यासाठी. लवकरच हे सुद्धा काम पाहायला मिळेल आपल्याला. इकडं सुद्धा काम झालेलं दिसते पहा. हे एक नवीन अपडेट. या साईडला रोड वर्किंगचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं दिसत आहे. राईट साईडला पाणी वगैरे मारणं क्युरिंग करण्याचं काम पण सुरू आहे पहा. लवकरच पलीकडली साईडसुद्धा ओपन होईल असे संकेत दिसत आहेत आपल्याला. आता इथून पुढं कर्नाळा पक्षी अभयारण्य याचा इलाका सुरू होतोय पहा. या बाजूला पुढे दिसतोय कर्नाळा किल्ला पण आहे पुढे. तर मंडळी आता आपण पाहू शकता की दोन्ही साईडचं या ठिकाणी मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण झालेलं पनवेलपासून दिसत आहे. काही ठिकाणी आता पुढं जवळपास एक 5-6 किलोमीटर पनवेलपासून निघाल्यानंतर तिथलं काम मात्र तेवढं बाकी होतं राईट साईडचं. आता आपण राईट साईडनं ह्याच्याकरिता प्रवास करत आहोत की काम किती झालेलं आहे हे पाहायचं होतं आपल्याला. परंतु आपण पनवेलपासून 5 किलोमीटरपासून पुढे निघाल्यानंतर संपूर्ण आपल्याला हे PQCचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे. पण राईट साईडचं ऑलरेडी काम पहिलेच पूर्ण होतं. तर या ठिकाणी पण आपल्याला क्युरिंगचं काम करण्यासाठीचं इथं हे टाकलेलं दिसत आहे पोते वगैरे. हा संपूर्ण एरिया म्हणजेच कर्नाळा एरिया आहे पहा. कर्नाळा पक्षी अभयारण्याचा एरिया आहे. संपूर्ण जंगल आहे. पाहू शकता हा अभयारण्याचा इलाका असल्यामुळे प्राणी पक्षी वगैरे यांना डिस्टर्ब होणे प्राण्यांना म्हणून अशा पद्धतीनं क्रॉस बॅरियर लावलेले आहेत. आणि इकडं सिमेंटचे पण लावलेले दिसत आहेत पहा. त्याचबरोबर एक विशेष म्हणजे या ठिकाणचं वर्क कंप्लीट झालेलं असल्यामुळे राईट साईडनं पण वाहतूक येत असताना दिसत आहे आपल्याला. प्रवाशांसाठी खुली केलेली दिसत आहे काम पूर्ण झाल्यामुळे. आणि अशा पद्धतीचं क्रॉस बॅरियर लावलेलं दिसत आहे पहा. म्हणजे नॉईज बॅरियर हे लावलेलं दिसत आहे. तिथे माकडं वगैरे पण बसलेले दिसत आहेत पहा.
मंडळी, कर्नाळा क्रॉस केल्यानंतर आपण पुढे आणखीनही पाहत आहोत की दोन्ही साईडचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत आहे. लेफ्ट साईड तर ऑलरेडी कंप्लीट होतीच, परंतु राईट साईडचं कामसुद्धा बऱ्याचशा आपल्याला आत्तापर्यंत पूर्ण झालेलं दिसत आहे आणि त्यावरून वाहतूकसुद्धा सुरू असलेली दिसत आहे. तर मंडळी, या ठिकाणी पाहू शकता पनवेलपासून निघाल्यानंतर आपण येऊन पोचलेलो आहोत पहिल्या टोल नाक्यावरती. हा टोल नाका इथे पाहतोय. तर मंडळी, हा आहे पाताळगंगा नदीवरील ब्रिज, ज्याचे काम पूर्वीचेच डांबरीकरणाचे झालेले पाहायला मिळत आहे. हा ब्लॅक टॉप उघडल्यानंतर या ठिकाणाहून सिमेंट कॉन्क्रीटचा महामार्ग बनण्याचे काम मात्र बाकी पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाशामुळे आपण ड्रोन रिव्हर्स फ्लाय करत आहोत आणि हा पाहत आहोत कर्नाळा या ठिकाणचा टोल प्लाझा. आता आपण जिते गावाच्या हद्दीपर्यंत आहोत आणि इथपर्यंत आपण ड्रोन फ्लाय केला होता आणि पाहिलं होतं की दोन्ही साईडचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे. तरीसुद्धा जे मुंबईकडे जाणारी जी साईड आहे त्या ठिकाणचं जे काम आहे पूर्ण ट्युरिंगचं काम, तर ते पूर्ण झालेलं आहे. आता ते काढल्यानंतर पलीकडल्या साईडनं सुद्धा वाहतूक सुरू होईलच 2-4 दिवसामध्ये. सध्या याच साईडनं मुंबईकडे जाणारी वाहतूकसुद्धा दिसत आहे आपल्याला. परंतु ह्या ब्रिजवर, जिते गावाच्या हद्दीतला हा ब्रिज आहे, या ब्रिजवर सुद्धा आपल्याला PQCचं दोन्ही साईडचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे. मंडळी, आपण प्रवास करत या मुंबई गोवा महामार्गाने आपण येऊन पोचलेलो आहोत पेण शहराजवळ. आता इथं येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणून अशाच पद्धतीने 166D हा पेण खोपोली रस्ता जातोय, महामार्ग जातोय आणि हा आहे मुंबई गोवा महामार्ग. याच्या कामाची अपडेट पेणच्या बाजूनं किती झालेलं आहे हे आपण इथून ड्रोन फ्लाय करून पाहणार आहोत. तर मंडळी, हा आहे 166D नंबरचा हायवे. हा पेणवरून खोपोलीकडे जातो. तसेच हा हायवे नॅशनल हायवे 48 नंबरला, त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेसवेला सुद्धा कनेक्ट करतो. ही आहे भोगवती रिव्हर आणि यावरील ब्रिजचे काम अद्यापही बाकी आहे. यानंतर समोर पाहत आहोत हा आहे सुंदर असा पेण शहराचा नजारा. पेण शहराच्या साईडने जाणारा हा मुंबई गोवा महामार्ग, जो की सिमेंट कॉन्क्रीटचा होत आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहत आहोत की दोन्ही साईडचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम पूर्ण झालेले दिसत आहे.
आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या महामार्गाचा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बायपास म्हणजेच वडखळ बायपासच्या ठिकाणी. या बायपासच्या अर्ध्या भागातील काम PQCचे पूर्ण झालेले आहे, तर अर्धा भाग मात्र अजूनही पेंडिंग आहे. तर एकंदरीत मंडळी आपण वडखल जो बायपास आहे डोलवी गावाच्या हद्दीमध्ये येऊन तो संपतो. अशाच पद्धतीने हा बायपास आहे. तर इथपर्यंत आपण जसं पनवेलपासून स्टार्ट केलं होतं आणि इथपर्यंत जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आपण या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अपडेट घेतलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला सांगतो की काम दोन्ही साईडचं जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि काही ठिकाणाहून जे राईट साईडचे वाहतूक आता सध्या बंद होती तर ती सध्या चालू झालेली आहे. फक्त त्यामध्ये काही 10-1 किलोमीटर अंतर काम पूर्ण झालेलं आहे, परंतु वाहतूक बाकी आहे सुरू होणं. लवकरच त्याही भागामध्ये वाहतूक सुरू होईल आणि काम हे पूर्ण होईल. आता यावरती ट्रॅव्हल केल्यानंतरच तुम्ही या कामाची मीमांसा करू शकता. आपण सांगू शकत नाही किंवा मी सांगणं योग्य वाटणार नाही, काही जणांना पटणार नाही की या रोडची क्वालिटी कशी आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष काम म्हणजे ट्रॅव्हल केल्यानंतरच सांगू शकता. मग चला तर मग आता इथून पुढील काम जे आहे तर पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मेहनतीसाठी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.